नुकत्याच पश्चिम बंगाल, केरळ, तामिळनाडू, आसाम आणि पुदुचेरी या राज्यांच्या विधिमंडळाच्या निवडणुका संपन्न झाल्या. या निवडणुकात तामिळनाडूमध्ये धक्कादायक निकाल नोंदवले गेले. मुख्यमंत्री स्टॅलिन यांच्या नेतृत्वाखाली DMKची आघाडी आणि AIADMKची आघाडी या दोन्ही आघाड्यांना बहुमत मिळू शकले नाही. मात्र दक्षिणेतील स्टार विजय थलपती यांच्या TVK या पक्षाने 108 जागा मिळून तो सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. थलपती यांच्या TVKनं 108 जागा मिळवल्या. DMK आघाडी 59पर्यंत मजल मारू शकली, तर AIADMK आघाडीला केवळ 46 जागावर समाधान मानावे लागले. DMK आघाडीतील CPI, CPM यांना प्रत्येकी 2, तर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला 5 जागा मिळाल्या. या निवडणुकीत MG रामचंद्रन यांच्याप्रमाणेच विजय थलपती यांनी अभूतपूर्व कामगिरी करून तामिळनाडूच्या राजकारणाला एक वेगळी दिशा दिली आहे. तामिळनाडूत सरकार बनवताना राज्यपालाच्या भूमिकेला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. तामिळनाडूचे राज्यपाल म्हणून राजेंद्र आर्लेकर हे काम करतात. घटनेच्या कलम 164 प्रमाणे जर कोणत्याही पक्ष किंवा आघाडीला बहुमत नसेल तर राज्यपालाने स्वविवेकाधीन अधिकारांचा वापर करून सर्वात मोठा पक्ष अर्थात सिंगल लार्जेस्ट पार्टीच्या नेत्याला सरकार बनवण्यासाठी पाचारण केलं पाहिजे. विजय थलपती यांनी आपल्या पक्षाचे 107 आणि त्यांना काँग्रेसनं पाठिंबा दिल्यामुळे त्यांचे 5 असे 112 आमदारांच्या समर्थनाचं पत्र राज्यपालांना देऊन सरकार स्थापनेचा दावा केला. परंतु राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी विजय थलपती यांना 2 वेळेस परत पाठवल्याने तामिळनाडूमध्ये घटनात्मक पेच निर्माण झाला आहे. 2019मध्ये महाराष्ट्रामध्ये जेव्हा अशी परिस्थिती निर्माण झाली, कोणताही पक्ष किंवा आघाडीला स्पष्ट बहुमत मिळालं नाही किंवा कोणत्याही एक पक्ष किंवा आघाडीने बहुमताचा दावा केला नाही, तेव्हा सिंगल लार्जेस्ट पार्टीला सरकार बनवण्यासाठी महाराष्ट्राचे तत्कालीन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी आमंत्रण दिले. त्या पक्षाने ते आमंत्रण न स्वीकारल्याने नंतर दुसरी पार्टी, नंतर तिसरी पार्टी अशा प्रकारे सिंगल लार्जेस्ट पार्टीच्या नियमानं महाराष्ट्रामध्ये सरकार बनवण्यासाठी आमंत्रण दिले गेले होते. त्रिशंकू अवस्था निर्माण झाली. जेव्हा निर्माण झाली तेव्हा याच प्रकारची भूमिका देशातील इतर राज्यामध्ये देखील घेतली गेली. परंतु तामिळनाडूचे राज्यपाल वेगळा विचार करून TVKला सरकार बनवण्यापासून रोखीत आहेत. अभिनेता प्रकाश राज यांनी याबाबत प्रतिक्रिया देताना या राज्यपालाचे वर्तन अत्यंत घृणास्पद, अस्वीकारार्ह आणि असंवैधानिक आहे. विजयशी त्यांचे कुठलेही मतभेद असू शकतात, मात्र विजय यांना जनादेश मिळाला आहे. त्यांना सभागृहात बहुमत सिद्ध करण्याचा घटनात्मक अधिकार मिळायलाच हवा असे स्पष्ट प्रतिपादन केले आहे. तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि इंडिया आघाडीची बुलंद तोफ खासदार संजय राऊत यांनी यावर प्रतिक्रिया देताना मोठा पक्ष असतानासुद्धा राज्यपालांनी TVKला सत्ता स्थापनेचे आमंत्रण दिले नाही, हे घटनात्मकदृष्ट्या चुकीचे आहे. 108 जागा असलेला पक्ष आहे, तरी जर सत्ता स्थापनेसाठी आमंत्रित करणार नसाल तर तुम्ही खोटारडे आहात. भारतीय जनता पक्षाने देशभरात कोश्यारी नेमलेले आहेत. कोणी धोत्रात आहेत तर कोणी सुटाबुटात, एवढाच तो काय फरक, अशी जळजळीत प्रतिक्रिया दिली आहे. तामिळनाडूचे मावळते मुख्यमंत्री MK स्टॅलिन यांनी मात्र लोकशाहीची बूज राखणारी भूमिका घेत या देशात लोकशाही वाचवणारेही लोक आहेत असा संदेश देशभरात दिला आहे. ते म्हणतात, जर विजयच्या पक्षाला सरकार स्थापन करायचे असेल आणि त्याला थांबवण्यासाठी कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार केला जात असेल तर आमचा पक्ष त्या गोष्टीला पाठिंबा देणार नाही. एकीकडे सरकार बनवण्यासाठी
सर्व घटनात्मक बाबी धाब्यावर बसवून केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर, पक्षफोडी, पैशाचा प्रचंड वापर करून येनकेन प्रकारे सत्ता ताब्यात ठेवण्याच्या प्रवृत्ती देशात फैलावलेल्या असताना M.K. स्टॅलिन यांनी घेतलेली भूमिका कौतुकास्पद आहे. तामिळनाडूच्या राज्यपालाने घेतलेली भूमिका ही घटनाविरोधी असून या देशाची लोकशाही कोणत्या काळातून जात आहे, किती बिकट परिस्थितीतून जात आहे याचा विचार आता लोकांनीच करण्याची गरज आहे. तामिळनाडूचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी लोकशाही विरोधी भूमिका घेतलेली असून लोकशाहीची गळचेपी ते करतायत. त्यांनी सर्वात मोठा पक्षाला ताबडतोब सरकार बनवण्याचे आमंत्रण दिले पाहिजे.